मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। 1008 भगवान महावीर स्वामी की जय। अंतिम शासननायक द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समय आपण गतीचं प्रकरण आपण बघतो आहे आणि गती प्रकरणामध्ये आमचं प्रकरण आता या वेळेला सुरू आहे मनुष्य गती संबंधीचं। तिर्यंच गती आणि नरक गती दोन गतींचं वर्णन आम्ही बघितलं। मनुष्य गती तर पहिल्यांदा तर मनुष्य गती कशाला म्हणतात तर मनुष्य गती नाम कर्माचा उदय असताना जो भव प्राप्त होतो त्याला मनुष्य गती असं म्हटलं जातं। मनुष्य या पृथ्वी तलावावर मनुष्य आपल्याला माहिती आहे स्त्री आणि पुरुष हे पूर्ण मनुष्य गतीमधले जीव आहे आणि मनुष्य सोडून जितके काही आहे ते सगळे तिर्यंच गतीमधले जीव आहेत। तिर्यंच गतीचं वर्णन बघताना आम्ही पृथ्वी पाणी अग्नी वायू वनस्पतीपासून सगळे सगळे जीव हे तिर्यंच गतीतले जीव आहेत हे आम्हाला समजलेलं आहे। आणि मनुष्यांचे वैशिष्ट्य काय आहे तर हा मनुष्य नेहमी हेय उपादेय आदी विचार करतो। याला मन आहे, मन असल्यामुळे चांगलं काय वाईट काय हेय काय उपादेय काय ग्रहण करण्यायोग्य काय आहे सोडण्यायोग्य काय आहे गुण काय आहे दोष काय आहे यांचा जो विचार करू शकतो तो मनुष्य आहे। हे मनाने उत्कृष्ट आहेत आणि सूक्ष्म विचार देखील करू शकतात आणि चिरकाल अंतरंगामध्ये धारणा पण त्यांची राहू शकते असे जीव जे आहे ते मनुष्य जीव आहेत। किंवा मननशील मननशील जे आहे ते मनुष्य आहे। किंवा जे कार्य करण्यामध्ये निपुण आहे कुशल आहे त्यांना मनुष्य म्हटलं जातं। अनेक ग्रंथकारांनी या व्याख्या दिलेल्या आहेत तर आपण या ठळक व्याख्या या ठिकाणी मनुष्य गती संबंधी बघितल्या। आता मनुष्य गती जर आम्ही दोन तऱ्हेमध्ये विभाजित केली तर कर्मभूमीच मनुष्य आणि भोगभूमीच मनुष्य असे दोन विभाग आम्ही मनुष्य गतीतील जीवांप्रती लावू शकतो। आत्ताही काही शाश्वत भोगभूमी आहे त्या ठिकाणी जे जन्म घेणारे जीव आहेत ते तिर्यंच गतीतील जीव राहतील किंवा मनुष्य गतीतील जीव राहतील। शाश्वत भोगभूमी आजही विद्यमान आहे आणि त्या ठिकाणी जन्म घेणारे जीव भोगभूमी मनुष्य म्हटल्या जातात। कर्मभूमी ज्या ठिकाणी असी मसी कृषी शिल्प सेवा आणि वाणिज्य या 6 क्रियांवर उदरनिर्वाहाचा प्रपंच ज्यांना करावा लागतो ते कर्मभूमी जे जीव आहे। कर्म करून ज्यांना आपली सोय बघावी लागते ते कर्मभूमी जीव आहे। हे कर्मभूमी जीव आमच्या इथे भरत क्षेत्रात आत्ता कर्मभूमी आहे आणि तिकडे ऐरावत क्षेत्रात देखील आत्ता कर्मभूमी आहे। या ठिकाणच्या कर्मभूमी ह्या बदलत असतात। म्हणजे या दोन ठिकाणी भरत क्षेत्र आणि ऐरावत क्षेत्र या ठिकाणी षटकाल परिवर्तन सुरू आहे। जशा शाश्वत भोगभूमी आहे तशी शाश्वत कर्मभूमीची देखील व्यवस्था आहे। ज्या ठिकाणी विदेह क्षेत्र ज्याला विदेह म्हणतो ती म्हणजे शाश्वत कर्मभूमी आहे आणि त्या ठिकाणी नित्य ह्या 6 क्रियांच्या माध्यमातून जीव आपल्या दैनंदिन कार्यांची पूर्ती करतो। या ठिकाणी नित्य चतुर्थ काळ असतो विदेह क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे मुक्तीचं द्वार त्या ठिकाणाहून सदैव खुलं आहे। आमच्या इथे भरत क्षेत्रात आज पंचम काळ सुरू आहे कर्मभूमी आहे आणि आज आमच्यासाठी मुक्तीचे कपाट बंद झालेले आहे। चतुर्थ काळ
म्हणजे याच्या आधीचा काळ, ज्या वेळेला 24 तीर्थंकरांची परिपाटी झाली, त्यावेळेला चतुर्थ काळ होता, कर्मभूमी होती आणि मोक्षाचं द्वार देखील खुलं होतं. आणि नंतर येणारा षष्टम काळ, या वेळेला देखील हा जीव षटकर्मच करून आपला उदरनिर्वाह करणार आहे. परंतु या काळामध्ये सगळं काही अत्यंत कठीण होणार आहे आणि अंती, षष्टम कालाच्या अंती प्रलय होऊन या पृथ्वीचा रूपांतरण होणार आहे. परत षष्टम काळात, पंचम काळात, चतुर्थ काळात याप्रमाणे हे परिवर्तन होणार आहे. म्हणजे मनुष्यांचे दोन प्रकार, एक भोगभूमीज मनुष्य आणि दुसरा कर्मभूमीज मनुष्य. हे प्रकार बघितले आपण क्षेत्र अपेक्षेनी, दोन प्रकार. भोगभूमीमध्ये जो जन्म घेईल तो भोगभूमीज, कर्मभूमीमध्ये जो जन्म घेईल तो कर्मभूमीज मनुष्य. नंतर आम्ही आचरणाच्या अपेक्षेने दोन प्रकार मनुष्यांचे करू शकतो. एक, ज्याचं आचरण अत्यंत उत्कृष्ट आहे, जो हे उपादेयाचा विचार निरंतर मनामध्ये करतो, अशा जीवांना आर्य मनुष्य म्हटल्या जातं. आणि जे नीच कार्यामध्ये प्रवृत्त आहे त्यांना म्लेच्छ मनुष्य म्हटलं जातं. म्हणजे आचरणाच्या अपेक्षेने हे दोन भेद मनुष्यांचे केल्या जातात. आर्यांचे देखील क्षेत्र आर्य, म्हणजे क्षेत्रात ते राहत असेल तर त्यांना क्षेत्र आर्य म्हणायचं. जाती आर्य, जातीने जे आर्य आहे ते. कर्म आर्य, म्हणजे कर्म करून जे आर्य पदाला प्राप्त झाले ते कर्मार्य. चारित्रार्य, म्हणजे चारित्र ज्यांचं अति उत्कृष्ट आहे ते चारित्रार्य. आणि दर्शनार्य, ज्यांनी सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेतली त्यांना दर्शनार्य. अशा तऱ्हेने 5 तऱ्हेचे आर्य मनुष्यांचे पण भेद आहे. दुसरा भेद आहे म्लेच्छ मनुष्य. तर जे अंतर्द्वीपज मनुष्य ते म्लेच्छ आहे. आणि कर्मभूमीमध्ये देखील ज्या म्लेच्छ पृथ्वी आहे त्या ठिकाणी निवास करणारे जे आहे ते म्लेच्छ कर्मभूमीज असे म्हटल्या जातात. आजही आम्ही बघतो की आर्यखंड तर एकच आहे आणि म्लेच्छ खंड 5 आहे. जेव्हा षटखंडाचे चक्रवर्ती बनले भरत चक्रवर्ती, त्यावेळेला 6 खंडांवर ते विजय प्राप्त करतात. तर 6 खंडांमधले एकच आर्यखंड आहे आणि बाकीचे 5 म्लेच्छ खंड आहे. म्लेच्छ खंडामध्ये जो जीव उत्पन्न होतो चतुर्थ काळात सुद्धा, तो जन्मतः मिथ्या दृष्टीच असतो. तो जीव यदा कदाचित आर्यखंडात आला तर त्याला सम्यक दर्शनाची तिथे प्राप्ती करता येऊ शकते. कदाचित व्रत देखील तो पाळू शकतो, मुनिपद देखील तो धारण करू शकतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की चक्रवर्ती ज्या वेळेला दिग्विजयासंबंधी बाहेर पडले त्यावेळेला अनेक म्लेच्छ राज्याच्या कन्यांशी त्यांनी विवाह केला. आणि विवाह केल्यानंतर अनेक ते त्या म्लेच्छ खंडातले मनुष्य, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे नातेवाईक हे आर्यखंडामध्ये आले आणि त्यांना यथायोग्य अशा प्रकारच्या धर्माची आराधना केलेली आहे. पण म्लेच्छ खंडामध्ये मात्र हे संभवनीय नाही. अशा तऱ्हेने हा आचरणाच्या अपेक्षेने क्षेत्र आर्य आणि म्लेच्छ हे दोन भेद आपण केले. नंतर मनुष्य गतीमध्ये दुःख कशा प्रकारचं आहे? मनुष्य गतीमध्ये आणखी 2 मनुष्य आम्हाला मिळतात. एक गर्भज मनुष्य आणि दुसरे सम्मूर्छन मनुष्य. बऱ्याच जणींना कल्पना आहे नाही आहे माहिती नाही. सगळेच मनुष्य गर्भजच आहे असं नाही. काही सम्मूर्छन मनुष्य पण आहेत. हे सम्मूर्छन मनुष्य म्हणजे यांना उत्पन्न होण्यासाठी मात्या पित्यांची गरज नसते. स्त्रियांच्या काखेत योनी भागामध्ये वक्षस्थलावर हे मनुष्य उत्पन्न होतात आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू पण होतो. यांचं आयुष्य हे क्षुद्र भव प्रमाण आणि जास्तीत जास्त अंतर्मुहूर्त प्रमाण
एवढंच या संमूर्छन मनुष्यांचं आयुष्य असतं. पण त्यांनाही मनुष्य गती नामकर्माचा उदय असतोच. पण ते गर्भज नाही, वातावरणामुळे ते निर्माण होतात. आयुष्य जे काही असेल तेवढं मनुष्य पर्यायी जगतात आणि लगेचच त्यांचं मरण देखील होतं. असे हे संमूर्छन मनुष्य जीव. आणि दुसरे गर्भज आहे यांचं आयुष्य कमीत कमी अंतर्मुहूर्त असतच असतं. अंतर्मुहूर्ताच्या आधी गर्भज जीवांचा मृत्यू होत नाही आणि नंतर यांचं आयुष्य उत्कृष्ट रीतीने भोगभूमीच्या अपेक्षेने बघितलं तर 3 पल्य एवढं यांचं उत्कृष्ट आयुष्य प्रथम भोगभूमीतील जीवांचं असू शकतं मनुष्य गतीच्या अपेक्षेने. आणि कर्मभूमी चतुर्थ काळातील मनुष्यांच्या अपेक्षेने जर हे आयुष्य शोधलं तर 1 कोटी पूर्व एवढं यांचं उत्कृष्ट आयुष्य असू शकतं. अशा तऱ्हेने ही आयुची मर्यादा मनुष्य गती संबंधी बघितलेली आहे. नंतर यांचं दुःख काय आहे जीवनात? तर गर्भज मनुष्य असतील तर गर्भ अवस्था धारण करत असताना जे दुःख होतं, निकसत जे दुःख पाये घोर, ती नको कहत न आवे ओर. याच्यासाठी छडालाची पहिली ढाल वाचा आणि कशा प्रकारचं मनुष्य पर्यायीमध्ये दुःख आहे हे आम्हाला त्या ठिकाणी समजू शकतं. नंतर बालकपण में ज्ञान न लहे, तरुण समय तरुणी रत रहे. अर्धमृतक सम बुढापणो. अर्धमृतासारखा बनला व्यक्ती विधुर झाला की याला ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा जागृत होते, पण त्यावेळेला हा ज्ञान ग्रहण करू शकत नाही. बुद्धी त्याची तेज नाही, सगळं काही विसरतो. पाठ करेल पण होत नाही. अशा तऱ्हेचं मृतक सम अशा प्रकारची परिस्थिती त्यांची असते. आणि म्हणून त्या ठिकाणी मनुष्य पर्यायीचा जर आम्हाला सदुपयोग करायचा असेल तर आम्हाला आमचं सुरुवातीपासूनच आम्हाला रूढीनी संस्कारांनी नंतर दररोजचं एक दैनंदिन आवश्यक क्रिया म्हणून षट कार्यासाठी आम्हाला जोडून घेणं नितांत गरजेचं आहे. त्याच वेळेला मनुष्य पर्यायीतून आम्ही काहीतरी आत्मतत्वासाठी उपलब्ध करून घेऊ शकू. लहानपणी आई आमच्या मागे लागायची की पाठ कर पाठ कर, त्यावेळेला कंटाळा यायचा किंवा आम्ही पाठ करत नसू. मोठेपणी त्याची जाणीव होते की अरे हे पाठ झालं असतं तर ठीक झालं असतं, पण मोठेपणी पाठ केलं तरी परत परत विस्मरण हे होतं. आणि म्हणून जीवनामध्ये आम्हाला जो आमचं आयुष्य आहे हे आयुष्य आत्मानुशासन ग्रंथामध्ये गुणभद्र आचार्यांनी सांगितलं की आयुष्यामध्ये ऊसाच्या कांड्याप्रमाणे आहे. ऊसाचा खालचा भागही खाण्यायोग्य नसतो. पहिले 2 कांडे मातीत मिसळलेले असतात, त्याला मुळा असतात, तो खाण्यायोग्य राहत नाही. आणि वरच्या भागामध्ये गोडी नसते म्हणून वरचा भाग पण खाण्यायोग्य नसतो. ऊसाचा जो मधला भागच खाण्यायोग्य आहे. त्याप्रमाणे मनुष्य पर्यायीमध्ये जे काही आम्हाला 8 वर्षापासून 70 वर्षपर्यंतचं आयुष्य जे मधलं आयुष्य आम्ही म्हणू शकतो, तिथपर्यंत आम्हाला आमच्या दैनंदिन आवश्यक क्रियांमध्ये ज्ञान, पूजा, गुरुपासती, स्वाध्याय या क्रियेमध्ये अपरिहार्य रीतीने आम्हाला आमच्यासाठी वेळ ठेवून जोडून घ्यावं लागणार आहे. कारण या मनुष्य पर्यायीच्या याच्यावरच खांद्यावरच बसून आम्ही पलीकडचं आमचं जे भवितव्य आहे हे निर्धारित करू शकतो. याचा सर्वात श्रेष्ठ उपयोग त्याच ठिकाणी म्हटल्या जातो. म्हणून पहिलं मनुष्य पर्यायीतलं गर्भ अवस्थेतलं दुःख, जन्म अवस्थेमध्ये असणारं वेदना त्याचं दुःख. जर एखादा जीव अल्पायुवाला असेल, अल्पायुत आजकाल पाहतो आहे आम्ही, डोळे उघडे ठेवले तर आम्हाला दिसतात आहे की शाळेतल्या मुलींनाही हार्ट अटॅक येत आहे. नंतर अनेक तऱ्हांच्या आधी व्याधी बालवयामध्ये जोडल्या गेल्या मुलांना मुलींना होतात आहे.
त्यांचं आयुष्य सीमित होत आहे, अल्पायू. आणि एकदा जर रोग जीवनात आला तर आम्हाला आमच्या आत्माराधनेमध्ये व्यत्यय येतो. म्हणून पहिलं सुख निरोगी काया सांगितलं की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराच्या माध्यमातून आम्हाला आत्माराधना करून घ्यायची आहे. या शरीराला भोगामध्ये फार काळ लावायचं नाही. हे आमचं एक संयमित जीवन आम्हाला जीवनात जगायचं आहे. नंतर अल्पायुचं दुःख आहे, गरिबीचं दुःख, कुणाच्या बाबतीत दारिद्र्य असेल त्याचं दुःख, अत्याचार होतात आहे, पराधीनतेचं दुःख, नंतर व्यसन असेल एखाद्याला तर व्यसनांचं दुःख, कोणाला हात पाय डोळे यांचं शारीरिक कमतरता असू शकते त्याचंही दुःख, समूर्छन जीव असेल तर जन्म मरणाचं परत परत तेच दुःख. अशा तऱ्हेने हा मनुष्य जन्म देखील आम्हाला वाटतं की खूप सुखासीनतेने आम्ही जगू, परंतु हे आयुष्य सुखासीनतेमध्ये घालविण्यासारखं नाही. काया आणि आयु नष्ट होणारच आहे, म्हणून त्याचा आम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे. उपभोग न करता. उपभोग आणि उपयोग दोन अलग शब्द. उपभोगामध्ये क्षीणता येणार आहे आणि उपयोगामध्ये चैतन्याचा तत्व विकसित होणार आहे. अशा तऱ्हेने हे आम्हाला मनुष्य पर्यायीमध्ये बघायचंय. त्यानंतर आमचं जे मनुष्य शरीर आहे हे मनुष्य शरीर औदारिक शरीर आहे. औदारिक शरीर आणि याच मनुष्य पर्यायीमध्ये जर एखादा जीव मुनिव्रत धारण करेल, चतुर्थ काळात असेल, तर त्या जीवाला आहारक शरीर देखील वृद्धी संपन्न बनवून आहारक शरीराची देखील प्राप्ती करून घेता येते. नंतर हा जीव मुक्ती मार्गाची साधना करता करता जर अरहंत पद 13व्या गुणस्थानाला प्राप्त होईल तर त्याचं हे शरीर परम औदारिक कृपाचं होणार आहे. त्या ठिकाणी पारदर्शीपणा, सप्तधातू विरहितपणा, भूक तहान न लागणं अशा प्रकारचं परम औदारिक शरीर ह्या जीवाचं होऊ शकतं. आणि नंतर 14व्या गुणस्थानाच्या नंतर हा औदारिक शरीराच्या अतीत पण होऊ शकतो. तर मनुष्य पर्यायीमध्ये ही शरीराची शृंखला आहे. तैजस आणि कार्मायु शरीर तर प्रत्येक जीवालाच असतं, पण आहारक शरीर मात्र मनुष्य पर्यायीतच आणि तेही मुनी अवस्थेतच प्राप्त होऊ शकतं. नंतर मनुष्यांना गुणस्थान किती होऊ शकतात? तर जे भोगभूमीच मनुष्य आहे त्यांना 1 ते 4 एवढेच गुणस्थान होऊ शकतात. परंतु कर्मभूमीच मनुष्यांना जर तो चतुर्थ काळातला असेल तर त्याला 1 ते 14 गुणस्थान होऊ शकतात. पंचम काळातला मनुष्य असेल, आता जसा आमचा पंचम काळ सुरू आहे, या काळातला मनुष्य असेल तर त्याला 1 ते 7 गुणस्थान होऊ शकतात. आणि षष्टम काळामध्ये मुनी अवस्था पण धारण करता येत नाही, संयमी पण बनता येत नाही, सम्यक दर्शनाची देखील प्राप्ती होत नाही. पूर्णतः धर्माचा राज या पंचम काळाच्या अंतीच म्हणजे जवळपास 3 वर्ष 8 महिने 15 दिवस राहिला असतानाच या पंचम काळाची समाप्ती आणि धर्माचा पूर्णपणे राज म्हणजे षष्टम काळामध्ये सगळे जीव मिथ्या दृष्टीच राहणार आहे. अशा तऱ्हेचं हे मनुष्य पर्याय आम्ही मनुष्य गती संबंधी वर्णन बघितलं. आता मनुष्य कुठे असू शकतो? तर मनुष्य हा अडीच द्वीपांमध्येच असू शकतो. अडीच द्वीपाच्या बाहेर कोणताही मनुष्य आम्हाला दिसणार नाही. मानुषोत्तर पर्वत ही मनुष्य जीवांची अंतिम मर्यादा आहे. याच्या पुढे मनुष्य कुठेही जाऊ शकत नाही. आणि अडीच द्वीप
असं म्हटल्या जातं. म्हणजे ढाई द्वीपापर्यंत यामध्ये गर्भित करायचे 2.5 द्वीप आणि 2 समुद्र, हे प्रकरण सांगितलेलं आहे. 2.5 द्वीप आणि 2 समुद्र. आम्ही राहतो ते जम्बूद्वीप, याला वेढून असलेला लवण समुद्र, त्याला वेढून असलेला पुष्कळ घातकी खंड, घातकी खंडाला वेढून असलेलं द्वीप समुद्र एक, कालोदधी समुद्र, आणि त्याला वेढून असलेला पुष्कर द्वीप, आणि या पुष्कर द्वीपाचा अर्धा भाग की ज्याच्यामध्ये गोलाकार असा संपूर्ण कंकणाकृती असा मानुषोत्तर पर्वत आहे, आणि तिथपर्यंत हा मनुष्य आम्हाला असू शकतो, दिसणार आहे. अशा तऱ्हेने आपण या मनुष्यगती संबंधी विवेचन बघितलं. यावर काही कुणाला शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. प्रकरण त्या दिवशीच मी सांगणार होती, पण मला वाटते तरी ठीक आहे, तो प्रकरण घेऊन टाकते मी, किंवा पुढच्या क्लासमध्ये घेईल ते प्रकरण. आज पुढचं गती पाहू आपण. देव गती. तर देवगती नामकर्माचा उदय असताना जे नाना प्रकारच्या बाह्य विभूती सहित द्वीप समुद्रादी अनेक स्थानांवर इच्छेनुसार क्रीडा करतात ते देव आहेत. म्हणजे देवगती नामकर्माचा त्यांना उदय आहे. आणि जे नाना प्रकारच्या विभूती त्यांच्या जीवनात प्रगट असतात, जवळपास सर्वत्र त्यांचं भ्रमण क्रिया देखील सुरू असते, आणि स्वतःच्या इच्छेनुसार जे क्रीडा करत असतात त्यांना देव म्हणतात. किंवा ज्यांना अणिमादी 8 वृद्धी असतात आणि दिव्य प्रकाशमान ज्यांचं शरीर आहे त्यांना देव म्हटल्या जातं. देव हा शब्द दिव्यांती क्रीडंती इति देवाः अशा प्रकारची याची व्युत्पत्ती आहे. देवांच्या विशेषता काय आहे? आता देवगतीमध्ये देखील त्यांचं शरीर हे वैक्रियक असतं. नारकी जीवांचं शरीर देखील वैक्रियक असतं, पण नारकी जीवांची ही अत्यंत घृणास्पद विक्रिया होते. देवांची मात्र अत्यंत सुंदर स्वरूप तऱ्हेची अशी त्यांची विक्रिया होते. नारकींमध्ये केवळ अपृथक विक्रिया होत होती, म्हणजे एकापासून अनेक शरीर ते बनवू शकत नव्हते, म्हणून त्याला अपृथक विक्रिया म्हणायची. देवांमध्ये मात्र ते पृथक विक्रिया पण करू शकतात. नारकी आणि देव या दोहोंचंही शरीर जे आहे वैक्रियक शरीर आहे, आणि या दोहोंच्याही शरीरामध्ये निगोदी जीवांचा निवास नसतो. काही समानता आणि काही देव पर्यायींमध्ये देवांची वैशिष्ट्यपूर्ण विशेषता पण आहे. आता देवांची विशेषता काय आहे? ते वैक्रियक शरीर आहे, त्यांची विशेषता काय आहे? तर त्यांना आहार त्यांचा अमृताचा आहे, आणि त्यांना आपल्यासारखा आहार घ्यायची गरज नाही आहे. मानसिक आहार त्यांचा असतो. त्यामुळे मनामध्ये भुकेची इच्छा झाली, खाण्याची भावना झाली की आपोआपच त्यांच्या कंठामध्ये अमृत स्रवतं आणि त्यांची खाण्याची तृप्ती होते. म्हणून त्यांचा जो आहार आहे हा मानसिक आहार अमृताचा आहे. आहार आहे पण निहार त्यांना नाही, घाम नाही, सप्तधातू रहित असं त्यांचं ते वैक्रियक शरीर असतं. पहिली विशेषता. त्यांच्या शरीरामध्ये निगोदी जीव नसतात. 8 ठिकाणी निगोदी जीव नसतात, बाकीच्या सर्वत्र ठिकाणी निगोदी जीवांचा निवास असतो. तर देवांच्या शरीरामध्ये देखील निगोदी जीव नसतात. त्यांच्या शरीराची छाया पडत नाही आणि त्यांच्या पापण्या मिटत नाही. नंतर समचतुरस्र संस्थान आहे. नारकींचं हुंडक संस्थान होतं, यांचं समचतुरस्र संस्थान आहे. समचतुरस्र संस्थान असंच तीर्थंकरांचं देखील जन्मजात समचतुरस्र संस्थान असतं.
तसं त्यांचं समचतुरस्र म्हणजे योग्य प्रपोर्शनेट मध्ये त्यांच्या शरीराची आकृती असते. त्यांना संवहन नसतं, कारण हाडं वगैरे त्यांच्या शरीरात नसतात, रक्तमांस पूर्ण असतं, म्हणून त्यांचं संवहन नसतं. नंतर त्यांचं अकाल मरण होत नाही. नारकी जीवांचं पण अकाल मरण होत नव्हतं. देवांचं देखील अकाल मरण होत नाही. आयु पूर्ण झाल्यावरच त्यांचा मृत्यू आहे. त्यांचा उपपाद जन्म आहे आणि उपपाद जन्म त्यांच्यासाठी एक सुंदर अशी शय्या त्यांच्या त्या वैमानिक देवांच्या विमानांमध्ये असते आणि त्या शय्येवर त्यांचा जन्म होतो. 3 अंतर्मुहूर्तात ते 16व्या वर्षीय तरुणासारखे बनतात आणि त्यांना म्हातारपण राहत नाही. अशा तऱ्हेने त्यांचा उपपाद जन्म आणि ज्या शय्येवर त्यांचा जन्म होतो त्याला उपपाद शय्या असं म्हटलं जातं. अत्यंत सुंदर अशी शय्या त्यांची तिथे असते, जणू काही पलंग आपण म्हणू शकतो. पण नारकींमध्ये देखील उपपाद शय्या आहे, पण त्यांची शय्या ही काटेरी, टोचणारी, नंतर वरून एकदम खाली आदळणारी, तोंडासारख्या म्हणजे उंटाचं जसं मुख असतं त्याप्रमाणे त्यांची ती शय्या असते आणि त्यावरून त्यांचा जमिनीवर पडतात आणि टप्पे टप्पे खात खात त्यांचा जन्म होतो. यांचा अत्यंत सुंदर अवस्थेत जणू काही झोपेतून एखादी व्यक्ती उठून बसलेली आहे तसा यांचा जन्म होतो. आणि जन्म झाल्या झाल्या त्यांना कुतूहल वाटतं की आपण कुठे आलो आहे, आणि मग ते आपल्या अवधी ज्ञानाचा उपयोग लावतात आणि त्यांना समजतं की या ठिकाणाहून आपण मरून इथे आपला देव पर्याय रूपाने जन्म झालेला आहे. जन्म तर त्यांचा 3 समयात म्हणजे तिसऱ्या समयात, चौथ्या समयात तर जास्तीत जास्त, आणि अंतर्मुहूर्तात या सगळ्या प्रक्रिया होतात. आम्हाला त्याचा प्राण गेला आहे समजायला पण अंतर्मुहूर्त कधी कधी त्याही पेक्षा जास्त कालावधी लागतो. तोपर्यंत तो जीव 16 वर्षीय तरुण बनून त्या ठिकाणाहून आपली प्रेत यात्रा देखील, शोक संवेदना देखील बघू शकतो. अशा प्रकारचं हे तुम्ही एक चित्र समोर तुमच्या मनाकडे कल्पा. नंतर एका देवाच्या कमीत कमी 32 देवांगणा असतातच असतात. सम्यक दृष्टी जो जीव आहे हा स्वर्गामध्ये आपला वेळ नित्य पूजन, अभिषेक यामध्ये घालतात. मिथ्या दृष्टी जे देव आहे ते देखील जिनेंद्र भगवंतांनाच कुलम देवता समजून त्यांचा अभिषेक पूजन करत असतात. म्हणजे त्या ठिकाणी कुदेव अशा प्रकारचं काहीही नाही. प्रत्येक विमानांमध्ये अकृत्रिम चैत्यालय असतं आणि या अकृत्रिम चैत्यालयात जन्म घेतला की तिथले बाकीचे देव सगळे त्यांना घेऊन जन्म झाला की त्यांना अगदी स्वच्छ बनवून त्या ठिकाणी सर्वप्रथम पहिलं आद्य कर्तव्य भगवंतांच्या अभिषेक पूजनासाठी बँड बाजासह घेऊन जातात. देवांच्या शरीरामध्ये रोग नसतो. देवगतीमध्ये नपुंसक वेद देखील नसतो. स्त्री आणि पुरुष असे 2च वेद त्या ठिकाणी आहे. 4ही निकायातील, 4 निकाय म्हणजे भवनवासी, व्यंतर, ज्योतिषवासी आणि कल्पवासी किंवा वैमानिक, यांना म्हणायचं 4 निकाह. निकाह म्हणजे भेद. 4 तऱ्हेचे देव आहे. भवनात राहतात ते भवनवासी, भवनांव्यतिरिक्त जे झाड वगैरे अशा ठिकाणी राहतात, द्वीप वगैरे ठिकाणी, ते व्यंतर. नंतर आकाशामध्ये हे चंद्र, सूर्य आदी जे तारे आहे या ठिकाणी जे जन्म घेतात ते ज्योतिषवासी. आणि वैमानिक देवांमध्ये ज्यांचा जन्म होतो ते कल्पवासी. आणि या कल्पवासी देवांचे, वैमानिक देवांचे 2 प्रकार, एक कल्पवासी आणि एक कल्पोपपन्न. जे 16 विमानांपर्यंत जन्म घेतात त्यांना कल्पोपपन्न, आणि कल्पवासी
आणि त्याच्या पुढे नवग्रह 1, 5 अनुत्तर, 9 अनुदिश यामध्ये जे आहे त्यांना कल्पातीत. कल्पातीत याचा अर्थ ज्या ठिकाणी इंद्र आदी कल्पना नाही त्यांना कल्पातीत म्हणायचं, आणि ज्या ठिकाणी इंद्र आदी अशी कल्पना आहे त्यांना कल्पवासी असं म्हणायचं. तर अशा प्रकारे हे चारही निकायातील देव समवशरणामध्ये पंचकल्याणिकामध्ये नित्य यांचं गमन असतं. कुठे ना कुठं पंचकल्याणिक, अकृत्रिम पंचकल्याणिक, हे आता मनुष्यकृत पंचकल्याणिक नाही, तर अकृत्रिम पंचकल्याणिक असतं आणि त्या ठिकाणी ते जात असतात आणि त्यांच्या पंचकल्याणिकामध्ये अत्यंत आनंदाने सहभागी होतात. कुठल्या स्वर्गापर्यंत? तर 16व्या स्वर्गापर्यंतचे देव. आणि 5व्या स्वर्गामधले जे लौकांतिक जातीचे, 5व्या स्वर्गात सगळेच लौकांतिक देव आहे असं नाही आहे. 5व्या स्वर्गामध्ये जे कोपऱ्यांमध्ये असतात ते लौकांतिक देव आहे, आणि हे देव मात्र दीक्षा कल्याणिकाच्या वेळीच फक्त भगवंतांच्या समवशरणात जातात आणि भगवंतांची अनुमोदना करतात की तुम्ही जे काही हे दीक्षेचं कार्य संपन्न करता आहात, दीक्षा घेता आहात, हे अत्यंत उत्कृष्ट असं कार्य आहे, आणि त्याला अनुमोदना देतात आणि त्यांची दीक्षा कल्याणी पालखी उचलण्याचा प्रयत्न करतात. पण उचलत असताना त्या ठिकाणी मनुष्य येतात आणि मनुष्य म्हणतात की पालखी तर आम्ही उचलणार आहे, तुम्हाला पालखी उचलायचा अधिकार नाही. यावरून त्यांच्यामध्ये चर्चा घडते आणि चर्चेचं निष्पन्न हे घडतं की ज्यांना तीर्थंकरांसारखं संयमधारी बनता येतं त्यांना दीक्षा उचलण्याचा, पालखी उचलण्याचा प्रथम मान आहे, आणि तो मान लौकांतिक देवाला मिळत नाही आणि मनुष्यांना मिळतो. आणि त्यावेळेला लौकांतिक देव म्हणतात की हे आमचं सगळं वैभव तुम्ही घ्या, आम्हाला यातलं काहीही नको, पण आम्हाला हा मनुष्य पर्याय तुमचा द्या. असा हा पर्याय देता येत नाही आणि त्यांना अंतरंगामध्ये खेद खिन्नता येते. नंतर एका भावातच तेही मोक्षाला जाणार आहे, पण तो भाव असा समर्पणाचा भाव, असा भक्तीचा उत्कट भाव हा लौकांतिक देवांच्या जीवनात पाहायला मिळतो. आम्हाला आज मनुष्य पर्याय मिळालेला आहे आणि या पर्यायीमध्ये आमच्या जीवनात संयम आराधना, ज्ञान आराधना आम्हाला थोडी का होईना आम्हाला अविरतपणे करायची आहे, न खंड पडू देता, तरच आमचा मनुष्य पर्याय आम्हाला सार्थक करता येऊ शकतो. नंतर देव पर्यायीमध्ये 1 ते 4 गुणस्थानं असू शकतात, याच्या पुढे त्यांना गुणस्थानं असत नाही. त्यांच्या ज्या 8 वृद्धी आहे त्यामध्ये पहिली वृद्धी असते ती अणिमा. अणिमा म्हणजे शरीराला अणु एवढं, अणु म्हणजे परमाणु एवढं करण्याची शक्ती असते, जेणेकरून सुई एवढ्या छेदातून देखील त्यांचं शरीर जाऊ शकतं. ही त्यांची एक पहिली अणिमा नावाची वृद्धी. महिमा, मेरू पर्वता एवढं विशाल करण्याची त्यांची शक्ती आहे. लघिमा, लघु म्हणजे वेट कमी, अत्यंत हलका करण्याची त्यांची शक्ती आहे, तिसरी लघिमा. चौथी प्राप्ती, एका स्थानावर राहून दूरस्थित पदार्थांना स्पर्श करण्याची त्यांची शक्ती, त्याला म्हणायचं प्राप्ती. प्राक्याम्य, पृथ्वीप्रमाणे पाण्यावर आणि पाण्याप्रमाणे पृथ्वीवर गमन करण्याची शक्ती. आज आम्ही बघतो काही काही अशा इंजिनांचा शोध लागलेला आहे की असं मोटर तयार झालेली आहे की जी जमिनीवरूनही जाऊ शकते आणि तीच मोटर पाण्यामधून देखील जहाजाप्रमाणे बनून ती तरंगते. तर अशा प्रकारची ज्यांची शक्ती आहे ती त्यांची प्राकाम्य शक्ती. ईशत्व, जगावर प्रभुत्व करण्याची शक्ती. वशित्व, दुसऱ्यांना वशीभूत करण्याची शक्ती. कामरूपीत्व, अनेक रूप बनविण्याची त्यांची शक्ती आहे. अशा या 8 शक्ती त्यांच्या जवळ त्यांना जन्मजात प्राप्त होतात.
आणि मृत्यू येईपर्यंत ह्या शक्ती त्यांच्या जवळ असतात. आणि इतकं सगळं त्यांचं अचिंत्य असं वैभव असताना देखील त्यांच्याही जीवनामध्ये दुःख आहे की नाही, हा प्रश्न जर आम्ही विचारला तर शेवटी जोपर्यंत अतिंद्रिय सुखाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत प्रत्येक जीवाला दुःख आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचं दुःख कोणतं असतं ते पुढच्या क्लासमध्ये आपण लक्षात घेऊ. हॅलो, काही प्रश्न? तिसरी आणि चौथी शक्ती एकदा सांग. प्राप्ती आणि पाचव्या शक्तीचं नाव काय सांगितलं? हा, प्राप्ती शक्ती. चौथी चौथी आणि की आणि हा, एका स्थानावर राहून दूरस्थित पदार्थांना स्पर्श करण्याची, म्हणजे आहे आपल्या स्थानावर पण हम्म, त्यांना समजा मेरू पर्वतावर स्पर्श करण्याची इच्छा झाली तर हम्म, तिथल्या तीर्थंकर बालकांना देखील जे स्पर्श करू शकतात अशी हम्म. त्यांची ती प्राप्ती नावाची शक्ती. आणि नंतरची शक्ती आहे प्राकाम्य, म्हणजे प्राप्याम. पृथ्वीवर आहे प्राकाम्य. प्राकाम्य, अच्छा, ओके. हा. तर ती शक्ती अशी आहे की पृथ्वीवर पाण्यासारखं जाऊ शकतात, जसे पाण्याने हाताने जसं पाणी बाजूला सारत जातं तशा प्रकारे. आणि पाण्यामध्ये पृथ्वीप्रमाणे जाऊ शकतात एक एक पाय टाकून सहज, की पाण्यावर तरंग वर अगदी पृथ्वीसारखं जातील अशा प्रकारची त्यांची शक्ती आहे. म्हणजे त्यांना कुठेही अडथळा येत नाही, ही त्यांची प्राकाम्य. ओके. हा, ठीक आहे. हो. आता आज आपण क्लास इथे थांबवूया. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.